एका बाजूला भरतनाट्यमची शिस्त तर दुसऱ्या बाजूला अभिनयाची चमक आणि त्यासोबतच स्वतःचा व्यवसाय. मराठी मनोरंजन विश्वात आज हे तिन्ही चेहरे एकाच नावाशी जोडले जातात आणि ते नाव आहे प्राजक्ता माळी. कधी ती जुळून येती रेशीम गाठीमधील निरागस मेघना बनून घराघरात पोहोचली, तर कधी महाराष्ट्राची हास्य जत्रामधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर रानबाजार आणि फुलवंतीमधून तिने आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू देखील दाखवली. पण या सगळ्यामागची प्राजक्ता नेमकी कोण आहे? तिचं बालपण कसं होतं? तिने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काय केलं? तिच्या आयुष्यातील संघर्ष कोणता? आणि अभिनेत्री असण्यापलीकडे तिचा व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? असे कित्येक प्रश्न. चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजक्ता माळीची ही रंजक कहाणी. प्राजक्ता माळीचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी बार्शी येथे सोलापूर जिल्ह्यात झाला आणि तिचं बालपण प्रामुख्याने पुण्यात गेलं. तिचे वडील CID अधिकारी असल्याची माहिती उपलब्ध आहे, तर आईचं नाव श्वेता माळी. पण प्राजक्ताच्या आयुष्यात लहानपणापासूनच एक गोष्ट खूप महत्त्वाची होती आणि ती म्हणजे नृत्यकला. अगदी लहान वयातच तिला भरतनाट्यमची गोडी लागली आणि ही फक्त हौस नव्हती, तर तिने त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देखील घेतलं. भरतनाट्यममध्ये तिने पुढे विशारद पदवी मिळवली आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. तिच्या शैक्षणिक कामगिरीत देखील ती नेहमी उजवी ठरली. उच्च शिक्षणासाठी तिला सांस्कृतिक मंत्रालयाची शिष्यवृत्तीही मिळाली होती. म्हणजेच प्राजक्ताची पहिली ओळख ही अभिनेत्री म्हणून नाही, तर नृत्यांगना म्हणून तयार झाली. प्राजक्ताच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला. ती फक्त 14 वर्षांची असताना क्या मस्ती क्या धूम या हिंदी डान्स रियालिटी शोमध्ये सहभागी झाली आणि तिथे विजेती ठरली. या कार्यक्रमाचे परीक्षक सोनाली बेंद्रे आणि डिनो मोरिया होते. वयाच्या 14व्या वर्षी मिळालेलं हे यश तिच्यासाठी केवळ ट्रॉफी नव्हतं, तर मनोरंजन विश्वात पुढे जाण्याचा आत्मविश्वास होता. आणि त्यानंतर कॅमेऱ्यासमोरचा तिचा प्रवास सुरू झाला. प्राजक्ताने अगदी लहान वयातच कॅमेराचा अनुभव घेतला. तिच्या सुरुवातीच्या कामांमध्ये स्वदेशसारख्या हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिकेचा देखील उल्लेख केला जातो. त्यानंतर मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिची वाटचाल सुरू झाली. पण सुरुवातीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्राजक्ताने स्वतः एका मुलाखतीत सुरुवातीच्या काळात आर्थिक, मानसिक आणि भावनिक संघर्ष, तसेच इंडस्ट्रीतील ग्रुपिझम आणि इतर अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं आहे. म्हणजे आज ज्या प्राजक्ताला स्टारडम मिळालं, त्या स्टारडमच्या मागे अनेक वर्षांची मेहनत आणि संघर्ष होता. 2013 साली झी मराठीवर सुरू झालेली एक प्रेमकथा जुळून येती रेशीम गाठी या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली मेघना सोबत होते ललित प्रभाकर. मेघनाच्या भूमिकेने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. तिच्या आणि ललित प्रभाकरच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या टर्निंग पॉईंटपैकी एक ठरली. आता प्राजक्ता फक्त अभिनेत्री नव्हती, तर ती घराघरातील ओळखीचा चेहरा झाली होती. यानंतर प्राजक्ताने चित्रपटांकडे मोर्चा वळवला. खो खो, संघर्ष, हम्पी, पार्टी, लॉकडाऊन, बी पॉझिटिव्ह यांसारख्या विविध चित्रपटांमधून तिने काम केलं. 2022 हे वर्ष तिच्यासाठी विशेष ठरलं. पावनखिंड, चंद्रमुखी, वाय आणि विशेषतः रानबाजार या वेबसिरीजमधील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू दाखवली. आत्तापर्यंत सोज्वळ आणि साध्या भूमिकांमध्ये दिसणाऱ्या प्राजक्ताने रानबाजारमध्ये धाडसी आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आणि इथेच तिच्या करिअरमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला. अभिनयासोबतच प्राजक्ताने सूत्रसंचालन देखील सुरू केलं आणि मग आली महाराष्ट्राची हास्य जत्रा. 2018 पासून या लोकप्रिय कॉमेडी शोचं सूत्रसंचालन करताना प्राजक्ताने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. हसतमुख चेहरा, स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया
आणि कलाकारांशी सहज संवाद आणि शोमधील विनोद स्वतःवर घेण्याची तिची तयारी यामुळे प्राजक्ता फक्त अभिनेत्री न राहता एक लोकप्रिय होस्ट बनली. पण प्राजक्ताला केवळ अभिनेत्री म्हणून थांबायचं नव्हतं. 2024मध्ये तिच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा अध्याय जोडला गेला. फुलवंती पेशवेकालीन पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आणि निर्मितीमध्ये देखील सहभागी झाली. शिवोहम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पुढे आली. फुलवंतीमधील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर मराठी बेस्ट ॲक्ट्रेस देखील पुरस्कार मिळाला. म्हणजेच एका कलाकाराने नृत्य, अभिनय, सूत्रसंचालन, निर्मिती असा प्रवास सुरू ठेवला आणि त्यानंतर तिची नवीन ओळख निर्माण झाली, ती म्हणजे उद्योजिका प्राजक्ता माळी. तिने भरतनाट्यममधील प्रेमातून नृत्यांगण डान्स अकॅडमी सुरू केली. उपलब्ध माहितीनुसार या अकादमीच्या पुण्यात अनेक शाखा आहेत. यानंतर पारंपरिक दागिन्यांच्या क्षेत्रात देखील तिने पाऊल टाकलं. सुरुवातीला प्राजक्तराज या नावाने सुरू झालेल्या तिच्या इमिटेशन ज्वेलरी ब्रँडचं 2026मध्ये नाव बदलून प्राजक्त साज करण्यात आलं. तिने सांगितलं की नवीन ब्रँडचं ध्येय महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला नव्या पद्धतीने पुढे नेण्याचं आहे. अभिनयातून मिळालेली लोकप्रियता व्यवसायात वापरणं सोपं नसतं, पण व्यवसाय टिकवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि प्राजक्ता त्या दिशेने देखील पुढे जाताना दिसते. यश मिळालं की कौतुकाबरोबर टीका देखील होते. प्राजक्ताच्या बाबतीत देखील हे अनेकदा घडलं. रानबाजारमधील बोल्ड भूमिकेमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. 2025मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात तिच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमावरून देखील वाद निर्माण झाला. कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्ताने स्वतः स्पष्टीकरण दिलं. आणखी एक मोठी चर्चा म्हणजे 2024मध्ये झाली, जेव्हा राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्राजक्ताचं नाव चर्चेत आलं. संबंधित राजकीय वक्तव्यानंतर तिने आपली बाजू मांडली आणि प्रकरणाने मोठं सार्वजनिक स्वरूप घेतलं. प्राजक्ता सोशल मीडियावर स्वतःची भूमिका स्पष्ट करण्यास मागे हटत नाही, हे मात्र खरं. पडद्यावरील ग्लॅमरस प्राजक्ता आणि पडद्यामागची प्राजक्ता यात काही फरक आहे. तिला प्रवासाची आवड असल्याचं तिनं नमूद केलेलं आहे. भरतनाट्यम आजही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे आणि तिच्या मुलाखतींमध्ये तिचा भारतीय, विशेषतः मराठी संस्कृतीबद्दल, वारशाबद्दल जिव्हाळा वारंवार दिसून येतो. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लग्न आणि नातेसंबंधाबाबत अनेक चर्चा झाली असली तरी अशा विषयांमध्ये सोशल मीडिया, अफवा आणि अधिकृत माहिती यामध्ये फरक ठेवणं महत्त्वाचं आहे. आज प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे, हे मात्र खरं. आणि अशाच तिच्या प्रवासासाठी आपल्यातर्फे तिला शुभेच्छा. प्राजक्ता, तुम्हाला नेमका कोणत्या गोष्टीसाठी आवडते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.